तो मैच नंबर 4 की तरफ हम चलेंगे, जहां पर बघा जय भोईरसाठी कॅश प्राइज आले सुनील दादा भोईर, आपण द्या ते 500 रुपये. त्यानंतर ओमकार पाटणकर यांच्याकडून 1000 रुपये मॅडमसाठी आणि वरुण यांच्याकडून 1000 रुपये विकेट हॅट्रिकसाठी. चला ओमकार शेलार यांनी घेतलेली जबाबदारी आहे, पैसे जमा करायचे आहेत बघा वरुण आणि ओमकार पाटणकर. चला टोटल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते जमा करा, जय भोईरला दिलं जाईल आणि 500 रुपये सुनील दादा यांच्याकडून. त्यानंतर बघा या व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय भाऊजी शेट्टी आणि प्रथमेशजी शेट्टी साहेबांचं इथे शुभागमन झालंय. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावर या, आपलं इथे मात्र सहर्ष स्वागत केलं जाईल. अगदी जो चेंडू आपण पाहिला असेल मेडन षटक टाकलंय त्या चेंडूवर अगदी लिहिलं गेलंय 1 ओव्हर 3 विकेट हॅट्रिक आणि 0 रन्स आणि मेडन षटक. हे चेंडू सुद्धा जय भोईरला दिला जाईल. लाईव्ह कडे आपण चेंडू करायचा, तो लाईव्ह कडे चेंडू करा आणि जय भोईरला तो चेंडू सुद्धा दिला जाईल. या स्पर्धेमधील मेडन षटक आणि विकेट हॅट्रिक. मॅन ऑफ द मॅच जय भोईर. तो करंजाळे इंडियन्स ने टॉस जीता और पहले गेंदबाजी. त्यानंतर मी विनंती करतो बघा आमचे मंगल साहेब आले, त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर या. भाऊजी शेट्टी आणि प्रथमेशजी शेट्टी साहेब आणि मंगल साहेबांना विनंती असेल आपण यायचं बघा. आपलं सहर्ष स्वागत आहे. KPL 2025 पर्व 5वा आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला सामना होतोय सुरू. अगदी या चौथा सामना लायन्स आणि इंडियन्स अशी मॅच असेल आणि पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकूया आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य. अगदी तुम्ही सलग अगदी आपण सन्मान करूया बघा व्यासपीठावर भाऊजी शेट्टी साहेबांचा इथे सन्मान करूया आपण या मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतो हा सन्मान भाऊजी शेट्टी साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. तरी ते सन्मान होतोय. मंगलजी साहेबांचा इथे सन्मान केला जातोय आणि पुन्हा एकदा पाहुण्यांचा आपण करूया स्वागत आणि जाऊया मागच्या दिशेने आवाज ऐकूया. प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. थँक्यू. शुक्रिया शेखर. मैच शुरू होने से पहले मैं एक प्राइज अनाउंसमेंट करना चाहूँगा. गोल्डमैन दुर्वेश राजेश गायकर इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 2000 और 1 ओवर में कोई बल्लेबाज 3 छक्के लगाता है तो 1000. बघा आपण पाहताय भाऊ शेट्टी यांना आपण पाहताय अगदी घाटकोपर या विभागातील एक समाजसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि येत्या पुढच्या अगदी राजनीतिक पटलावर सुद्धा त्यांचा अगदी आपण त्यांना पाहू शकाल. ते उतरताना तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण या पुढच्या वाटचालीसाठी आणि पुन्हा एकदा त्यांचं आपण करूया स्वागत. आणि भोजन बघा सुरू झालंय जेवणाची. अतुल
अतुल कैकाडी यांनी स्टेजवर या जरा. छोटा भाई सनी कैकाडे यांचा. अतुल कैकाडी. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर करंजाड़े इंडियंस ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया है, लेकिन लायंस के लिए गोल्डन मैन दुर्वेश राजेश गायकर ने इनाम लगाया है. लगातार 3 छक्के 2000 और एक ओवर में 3 छक्के 1000. स्ट्राइकर एंड पर धर्मेंद्र पुजारी और नॉन स्ट्राइकर एंड पर सूरज पोपट. गेंदबाज परेश गायकर. पहली गेंद स्लोअर वन की थी वेरिएशन के तौर पर. ये जो करटली एम्ब्रोज का एक्शन था उस एक्शन में ये गेंदबाजी हो रही है. वेस्ट इंडियन फास्ट बॉलर. कुछ नहीं, हर साल की तरह हम भी आए आपके त्यौहार में शरीक होने, करंजाड़े प्रीमियर लीग. बाकी सब कुछ ठीक, आपके आशीर्वाद और आपकी दुआ से. लगातार दूसरी डॉट गेंद. अरे भाई धर्मेंद्र हो तुम. धर्मेंद्र हमेशा कहते थे कुत्ते कमीनों मैं तुम्हें चुन चुन के मारूंगा, उसी तरह चुन चुन के मारो यार गेंदों को. डॉट गेंदे खेल रहे हैं आप. ये अब पहाड़ के नीचे आ सकता था, लेकिन ये लेग स्टंप के बाहर. अंपायर का वाइट बॉल का इशारा. खाता खुल चुका है 5 ओवर का ये मैच. कम से कम 7 आज की तारीख में 7 या 8 मैच होने ज़रूरी है. इसीलिए मैं अंपायर्स और दोनों टीमों के खिलाड़ियों से गुजारिश करना चाहूँगा कि बिल्कुल समय आप ज़ाया ना करें. और ये ज़बरदस्त धर्मेंद्र का स्ट्रोक सीधा ऑन साइड के ऊपर, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. 6 रन. 7 रन आ चुके हैं. 3 गेंदें समाप्त हो चुकी है. एक उसमें वाइट बॉल था जो लेग स्टंप के बाहर था. शुरुआती 2 गेंदें डॉट थी. 7 रन. चेतन रणशोर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे. चेतन जी आपका भी स्वागत है. करंजाड़े प्रीमियर लीग एक त्यौहार है, एक उत्सव मनाया जाता है हर साल करंजाड़े जो ग्रामोत्सव मंडल है उनके द्वारा और ब्लू डायमंड करंजाड़े क्रिकेट क्लब द्वारा. अरे भाई टाइम पास क्यों हो रहा है? हार जीत तो होती रहती है, खेल खेलना ज़रूरी है, मेरा ये मानना है. किसी भी खेल हो या राजनीति हो या कोई अन्य क्षेत्र हो, अपनी जीत को भी आप अच्छी तरीके से मनाइए और हार को भी सहन कीजिए. ये स्लोअर वन की थी, ऊपरी किनारा, लेकिन सिंगल पूरा किया. सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 8 रन. आठ रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. हमेशा से ये लीग मशहूर है. एक अच्छा खाना परोसते हैं यहाँ के खानसामा. दोपहर का वक्त हो चुका है, मेरे पेट में भी चूहे दौड़ रहे हैं, लेकिन पहले मैंने मौका दिया हमारे 2 कमेंटेटर्स को. चलेगा, आप जो भी देंगे वो अमृत समझ के हम पी लेंगे और अमृत समझ के खा लेंगे. क्या अच्छी गेंद डाली थी, ज़बरदस्त गेंदबाजी हो रही है. गेंदबाज परेश गायकर की. करंजाड़े इंडियंस काफ़ी अच्छी टीम है.
लायंस भी काफ़ी अच्छी टीम है, दोनों के बीच अच्छे टकराव हो, लेकिन गोल्डन मैन दुर्वेश राजेश गायकर, इनका इनाम कौन लेगा? 2000 लगातार 3 छक्के। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला गया, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन भी पूरा। टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद 11। तो 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। खूबसूरत माहौल बनाया जा चुका है केपीएल के माध्यम से। पिछले 5 जनवरी से मैंने कोई मैच नहीं किया, 11 जनवरी को छोड़ते हुए, लेकिन जैसे ये लीग आई मुझे लगा कि करना चाहिए। और 3-4 दिन या 7-8 दिन करंजाड़े में ही रहने के कारण मैंने सोचा कि जाने आने में परेशानी नहीं होगी। हाँ, राशन कार्ड यहाँ का निकालना पड़ेगा केपीएल खेलने के लिए। मानस साबळे नए गेंदबाज। चलिए, टाइम पास हो रहा है फील्डिंग करने वाली टीम की तरफ से। अरे अब फील्डिंग लगाइए, आपको पता होना चाहिए कि मुझे कहाँ कब किस वक्त कौन से फील्डर को लगाना है, कौन सा बॉलर किस स्ट्रेंथ पे गेंदबाजी करता है। हर विकेट के लिए 100 का इनाम है हमारे मेहमान आतिश साबळे इनकी तरफ से, लेकिन उनका इनाम थोड़ा बॉलर को रास नहीं आया। पहली गेंद के ऊपर बाउंड्री, थोड़ा लेट हो गया। अब विकेट लेगा शायद। 100 लगाया है 3 छक्कों के लिए 2000 गोल्डन मैन दुर्वेश राजेश गायकर। और ये बहुत ही बढ़िया, लगातार शायद दूसरी बाउंड्री, और इन 2 बाउंड्री के तहत जो बाएं हाथ के बल्लेबाज सूरज पोपट ने लगाई है, उस वजह से टोटल बन चुका है 19। देखिए, लायंस को सपोर्ट मिल रहा है कमेंट्री बॉक्स में। 2 लायंस 2 इंडियंस। क्या है ये? अंपायर 6 रन। क्या पोपट खेल रहे यार। गेंदबाज के खिलाफ मीठा बोलने के बजाय काफी कड़वाहट फैलाई है उन्होंने, काफी आक्रामक खेल खेला है। पच्चीस। अरे स्पीड अप करो भाई, 4 मैच इसके बाद आज की तारीख में हमें करने हैं, क्योंकि अगर पॉइंट्स टेबल पर कोई टीमें सेम होती है तो उनके मैचेस आखिरी दिन खेलने पड़ेंगे। लीग है ये, नॉकआउट नहीं है, वरना मैं कुछ नहीं बोलता। वाइट बॉल, और इस वाइट के जरिए टोटल 26 पे आता हुआ। ये अच्छी वापसी गेंदबाज की, क्योंकि काफ़ी आक्रामक खेल रहे थे पोपट, और इनके खिलाफ एक अच्छी गेंद का आना ज़रूरी था उनको दबाव देने के लिए, दबाव में लाने के लिए, प्रेशर में लाने के लिए। और ये अच्छी गेंद की गेंदबाज मानस साबळे ने। अब राइट आर्म ओवर द विकेट आएंगे।
टोटल बन चुका है 27। दूसरा ओवर चल रहा है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई है विनोद साबळे सर द्वारा। हाँ, आज उनकी राह देख रहा था मैं, कमेंट्री में शेयर करने के लिए मेरे पास कोई नहीं था। ज़रूर आएंगे वो। टोटल 28 रन 28। ये डबल लगा, बल्ले पे डबल लगा और इस वजह से नुकसान हुआ है सूरज पोपट। बैक टू द डगआउट। ठोक रहा है चिकन पे राइस। हाँ, 100 रुपए हमारे साबळे साहब इनकी तरफ से मानस को। कैच किसने लिया सर? प्रसाद खोबड़े ने एक खूबसूरत कैच लिया, झटका मिला। पहला आउट होने वाले खिलाड़ी थे सूरज। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद टीम का टोटल 1 विकेट के नुकसान पे 27। तो नए बल्लेबाज नितिन गायकवाड़। हमारे गोल्डन मैन दुर्वेश राजेश गायकर इंतजार कर रहे हैं कब मेरे जेब से 2000 जाएंगे, कब कम होंगे। अरे भाई लगाओ 3 छक्के लगातार, दिखाओ 16 का डोला, 46 की छाती, जिगरे टाइगर के साथ दिखाओ और बताओ तुम हो सिंघम। है क्या नाम जारी है क्या आपका? अरे भाई, आप घर का पैसा घर में ही लगाते हो, दूसरे खिलाड़ियों के ऊपर भी लगाना चाहिए। हौसला अफजाई करनी हो तो सबकी करनी चाहिए, पूरे टीम के खिलाड़ियों को, जिस टीम को आप सपोर्ट कर रहे हैं। ये बात मुझे बिल्कुल अच्छी नहीं लगती क्योंकि मैं स्ट्रेट फॉरवर्ड कमेंटेटर हूँ। ये देखिए गोल्ड आया पूरी टीम को। और इस बीच मंच के ऊपर और यह नंबर आया 6 और 6 के साथ टोटल बन चुका है, जो छक्का लगाया धर्मेंद्र ने 38। तो डॉक्टर कौशिक साहब हमारे यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। कौशिक जी, स्वागत है आपका। बैटिंग करने वाली टीम को आप ही की तरह एक सर्जन की ज़रूरत थी जो गेंदबाजों की चीरफाड़ करे, और धर्मेंद्र ने वो किया। वो चीरफाड़ अब धर्मेंद्र द्वारा हो रही है। डॉक्टर के आते ही देखिए इंजेक्शन लगाया बल्लेबाज ने गेंदबाज को। और यह धर्मेंद्र का लगातार दूसरा छक्का। गोल्डन मैन के 2000 जेब से ऊपर निकल आ चुके हैं, हाथ में भी आ चुके हैं, लेकिन वो धर्मेंद्र के जेब में जाने के लिए तीसरा आना जरूरी। गूगल पे नहीं चलेगा, यहाँ पे रोकड़ा है सीधा। जब भी मैं कमेंट्री पे होता हूँ तो गूगल पे पर मुझे भरोसा नहीं रहता, ऑनलाइन रोकड़ा। अरे बाप रे, बचे गोल्डन मैन, लेकिन शॉट पे शॉट ऑफ लाइन गेंद थी, गेंदबाज भी बचे, वरना ये बाहर जाती।
तो अगला मैच नंबर 5वां जो है रॉयल्स बनाम सनराइजर्स। तो इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप अपनी टीम को तैयार रखें। पैंतालीस रन, ओवर नंबर तीसरा। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज सुमित राठौड़। ये डॉट गेंद आई। बहुत रन बने हैं 15 की औसत से। इंडियंस ने बहुत रन दिए। जब आपने टॉस जीता, गेंदबाजी करने का फैसला किया, तो एक कप्तान को उम्मीद रहती है कि मेरे गेंदबाज कुछ अच्छा करेंगे। 50-45 के अंदर सामने वाली टीम को रोकेंगे। 2 डॉट गेंदें आई। ओवर नंबर तीसरा खत्म हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद 15 की औसत से रन आ चुके हैं 45। तो चलिए, टाइम पास नहीं होना चाहिए। ड्रिंक्स के बाद हम स्वागत करेंगे आपका। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 45, 15 की औसत। इंडियन और लायंस काफ़ी स्लो ओवर रेट में ले रहे हैं इस मैच को। ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि ये जो लीग है, अगर पॉइंट्स टेबल पर टीम अगर लेवल कर जाए तो आखिरी दिन काफ़ी परेशानी होती है। ये नज़र तो आ रहे हैं 20 मैच, उसके बाद 2 सेमीफाइनल, फाइनल 23, और 1-2 मैच अगर बढ़ जाते हैं। फुल टॉस, और ये 4 मिलेंगे बल्लेबाज धर्मेंद्र को, और इन 4 के साथ 49 पे आता हुआ टोटल। थर्ड अंपायर रिव्यू। बेस्ट हाइट बीमर। बैटिंग टीम क्या? फेयर डिलीवरी है ये। चलिए, मुझे भी पता था, लेकिन हम अंपायर की तरफ फैसला नहीं सुनाते। चार रन यहाँ पे आए थे। धर्मेंद्र काफ़ी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए, आप अंपायर से अगर लेग बिफोर का अपील करते हो तो उन्हें सामने दिखाई भी देना चाहिए। आप उनके बीच में आएंगे तो वो कैसे देखेंगे?
वो बेनिफिट ऑफ डाउट जो है ना वो बल्लेबाज के पक्ष में जाता है। अगर आपकी गलती के कारण अंपायर को कुछ दिखा ही नहीं। अब डॉक्टर कौशिक साहब यहाँ पर आ चुके हैं, उनसे हम पूछेंगे बर्ड फ्लू की जो अफवाहें है वहां पे चिकन खाए कि नहीं खाए, और खाए तो किस डिग्री सेल्सियस तापमान में उसे पकाया जाए। सही कहा ना मैंने डॉक्टर? लोगों को ये जानकारी भी देनी ज़रूरी है, क्योंकि क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट एक ऐसा माध्यम है जहां पर क्रिकेट की जानकारी के सिवाय हम सामाजिक जानकारी भी दे सकते हैं। क्रॉस लाइन खेलने की कोशिश स्ट्रिंग्स के बाद ये ओवर नंबर 4 जो कर रहे हैं गेंदबाज परेश गायकर। बहुत तगड़ी लिस्ट हुआ करती थी जब मैं पहले साल आया था डोनर्स की, थोड़ी लिस्ट कम हो चुकी है। ऐसा नहीं होना चाहिए, वो लिस्ट बढ़नी चाहिए अगले साल, या इस साल भी 2 दिन बाकी है। ऑन साइड के ऊपर गेंद हवा में, अरे कैच लेना चाहिए भाई। आपको 11 खिलाड़ियों में चुना, ये थ्रो कहाँ गया ये मेरे भी समझ में नहीं आया। विकेट कीपर कहाँ थे? थ्रो किया शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी की तरफ, 2 रन। फिफ्टी थ्री। गोले वाला कहेगा भाई जरा ज्यादा जोर की धूप आनी चाहिए, और जितनी ज्यादा धूप उतने ज्यादा गोले खत्म। ये विकेट जाता हुआ आउट होने वाले खिलाड़ी धर्मेंद्र। ओवर नंबर 14 कदम। भाऊजी ने कैच लिया क्या? अनिकेत मोरे। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर आखिरी ओवर चल रहा है। भावेश दमड़े बल्लेबाजी के लिए ना, विनोद जी साबले सर, विनोद जी साबले साहब बॉलिंग मार्क के ऊपर आ चुके हैं। 40+ खिलाड़ी, 50+ भी होंगे शायद। और स्ट्राइकर एंड पे भी 40+ है। रन बन चुके हैं 4 ओवर की समाप्ति के बाद 53। ये कौन सी गेंद की भाई? ये अंपायर का नो बॉल का इशारा, ये हाथों से चिटक गई लगता है। फ्री हिट, अगली गेंद। और ये गेंद हवा में है लेकिन फ्रीड थी है, और ये नंबर 6। क्या 40+ के खिलाड़ी ने मारा यार, छक्का लगाया। मैं तो कहूंगा गोल्डन मैन दुर्वेश राजेश गायकर को, इन्हें एक छक्के के लिए 500 देने चाहिए। 3 छक्कों के लिए 2000 कब आएंगे? 3 छक्के कब मिलेंगे? 2000। लेकिन ये जो 40+ खिलाड़ी ने जो छक्का लगाया है, गोल्डन मैन दुर्वेश राजेश गायकर से मैं गुजारिश करना चाहूंगा कि इन्हें 500 देने चाहिए। कॉल कीजिए आप उन्हें। ये क्या हो रहा है भाई?
विकेट मिलता विनोद सर को। इकसठ रन स्कोर कार्ड के ऊपर विनोद साबळे कोशिश कर रहे हैं विकेट निकालने की। मजा आ रहा है इंडियंस और लायंस के बीच का ये मैच। डॉट गेंद आई। ये शायद थके हुए नजर आ रहे हैं अब। सभी जगह है ना, ये सकल मराठा समाज में एक्टिव है, राजनीति में एक्टिव है, क्रिकेट में एक्टिव है, हर तरफ काम काम काम। कितना बोझ उठाएंगे आखिरकार। और मैं तो इनसे एक दिन पूछने वाला हूँ, आप इतनी एनर्जी लाते कहाँ से हैं? रात के 12-1 बजे तक काम करना, सुबह 5 बजे उठना, फिर से शुरू होना। नहीं यार, पकड़ते तो आउट होता। ये देखिए, ये 3 तो मिले हैं, ये आउट। एक की जगह पे 3 मिले हैं। चलिए, रन बन चुके हैं, स्कोर का बताना भी जरूरी है। 65 नितिन गायकवाड़ के पारी का अंत हो चुका है। नए बल्लेबाज मयूर साबळे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी। एक ही रन मिला और इस 1 रन से 66 पे आता हुआ टोटल 5 ओवर के खेल की समाप्ति के बाद। और रन बनाने हैं 67। तर सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे ते इन्स्पेक्टर जीएसटीचे सन्माननीय सुरेशजी जाधव साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जाईल। सुरेशजी जाधव साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। जीएसटी, गुड सर्व्हिस टॅक्स, त्यानंतर डॉक्टर कौशिक, डॉक्टर कौशिक यांचं स्वागत केलं जाईल। तो आगे का आंखों का हाल सुनाएंगे राहुल पाटिल। राहुल पाटिल आइए प्लीज।
शैलेश चव्हाण जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये या. शैलेश चव्हाण. स्कोरिंग करण्यासाठी या एक इनिंग. सुदर्शन यांना लंच ब्रेक घ्यायचा आहे. शैलेश चव्हाण. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला बॉल आला डॉट. गोलंदाज भावेश दमडे हा गोलंदाज आहे. P1चं पहिलं षटक. हा चेंडू फुल टॉस. मारुती पोपट आपण पाहतो स्ट्राईक वरती पॉईंटच्या डोक्यावरून डीप पॉईंट सीमा रेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 4. नॉन स्ट्रायकरवरती परेश गायकर यांना आपण पाहतोय. गोलंदाज भावेशचा नेक्स्ट बॉल राईट आर्मवर विकेटनं. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत वेगाने धावत येतील आणि जंप लगावून या चेंडूला अडवलं जातंय. हा एक धाव या चेंडूवरती रनर आहेत काय? हा रनर आहेत. एकच विचारतो. विशाल पाटील सर, एकच रन्स आहे ना? ओके, 1 रन्स या बॉलवरती होते कंप्लीट. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पारितोषिक या ठिकाणी आलंय गोलंदाजीसाठी. गोलंदाजी करणाऱ्या गोल्डमॅन ध्रुवेश राजेश गायकर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 विकेट जर घेतल्या तर 2000 आणि 1 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या तरी 1000 असं पारितोषिक आलंय राजेश गायकर यांचे सुपुत्र ध्रुवेश राजेश गायकर यांच्याकडून. हा चेंडू चांगला बॉल फेकलाय. भावेश दमडे हा गोलंदाज फार एक चांगला गोलंदाज आहे, ज्यांनी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ग्रामीणच्या लॉट्सवरती खेळत असताना सुद्धा भावेश दमडेनं गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. परंतु लीगमध्ये खेळ करत असताना त्याचा नमुना आहे तो अगदी प्रात्यक्षिक दाखवतो तो या मॅचमध्ये. स्ट्रायकरवरती परेश गायकर आपण त्यांना पाहतो. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. वेगाने चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या. पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेने मारलेला चेंडू डीप केला, सीमा पार, चौकार. या बॉलवरती घेतल्या जात आहेत. भोजन तिकडे जेवण चालू आहे. कोण जेवायचं बाकी असेल तर तिकडे जेवायचं आहे. प्रेक्षक वर्ग असतील, खेळाडू जर कोणी बाकी असतील तर त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था ही लीग आहे. करंजाडे हीच तर खरी मोठी खासियत आहे करंजाडेकरांची. ग्रामस्थ मंडळ असेल, ब्राह्मण क्रिकेट टीम करंजाडे असेल, प्रत्येकानं ही स्पर्धेला कशी योग्यरित्या संपन्न होईल या सगळ्यांचा प्रयत्न आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लाजवाब फटका मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन सीमा पार. या षटकामधील 3रा चौकार पाहायला मिळतोय. 3रा चौकार आलाय आणि धावसंख्येचा जर आळेख जर पाहिला तर तब्बल 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. परेश गायकर आपण पाहतोय एक मीटर म्हणेन मुलांना घडवण्यामध्ये त्यांचा सुद्धा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. ओव्हर झाले, ओव्हर. षटक क्रमांक पहिला आला डॉट, नंतर चौकार, 3रा सिंगल, 4था डॉट, 2 बॉलवरती 2 चौकार. असे 6 चेंडूंचा खेळ संपला आणि 6 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती लागते ती 13 अंकावरती. जमेची बाजू आहे अगदी. आपण पाहतोय परेश गायकर यांनी 2 चौकार, शेवटच्या 2 बॉलवरती आलेले चौकार थोडेसे जिवारी लागले. प्रत्येक बॉलरसाठी पारितोषिक रेग्युलर असेल तो ध्रुवेश राजेश गायकर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 विकेट घेतले तर 2000. त्यानंतर जर षटकामध्ये 3 कशाही 3 विकेट घेतल्या तरी तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ध्रुवेश राजेश गायकर यांच्याकडून दिलं जाईल. टॉस केला जाईल याच्यानंतरची होणारी मॅच. रॉयल्स करंजाडे आणि सनरायझर्स करंजाडे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातली 5वी मॅच ब्ल्यू डायमंड क्रिकेट टीम आयोजित सीझन 5 पर्व 5वं आणि 5व्या पर्वामध्ये पदार्पण केल्यानंतर तेवढ्याच दिमाखामध्ये, तेवढ्याच मित्र म्हणेन नियोजन, आयोजन, शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला या क्रीडांगणावरती साकार होताना पाहायला मिळते. कल्पेश साबळे हा नवीन गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. ब्लॅक स्क्रीन एंड कडून मारा करण्यासाठी 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या तर एके रेंटल करंजाडे यांच्याकडून 500 रुपयाचं 555 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज कल्पेश साबळे या गोलंदाजाला दिलं झालं. पहिल्याच बॉलवरती आले विकेट. आता हौसले बुलंद झाले त्या मॅच मधले, परंतु खेळाडू बाद झाले ते या बॉलवरती. 40+ खेळाडू मारुती पोपट होतील या बॉलवरती बाद. पहिला धक्का टीम बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर संघ मालक आहेत आणि करंजाडे इंडियन्स टीमचे संघ मालक त्या ठिकाणी आता तंबूचे असं. टॉस केला जातोय. आदरणीय
डॉक्टर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. टॉस जिंकलाय तो रॉयल्स करंजाडे सागर म्हात्रे आपण पाहतोय. त्यांनी तो टॉस जिंकलाय. जो का आपला निर्णय तो प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय. कैलास शेलार कॅप्टन आपण त्यांना पाहतोय. एक चांगले मित्र म्हणेन एकटी मटवाणी. त्यांनी टॉस हरले जरी असले तरी त्यांचा खेळ दोन्ही टीमला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतोय कॉमेंट बॉक्समध्ये. परंतु ही शुभेच्छा देण्याची वेळ आली आता इथून पुढे इंडियन्स करंजाडे टीमला. कारण पूर्णपणे भोवऱ्यामध्ये अडकवलाय. पहिल्या बॉलवरती गोलंदाज कल्पेश साबळे या गोलंदाजानं महत्त्वपूर्ण विकेट घेतली आहे. ती कल्पेश या गोलंदाजानं विकेट सॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. तर 3 विकेट घेतल्या तर इकडे एके रेंटल यांच्याकडून 555 करंजाडेकडून. त्यानंतर दुर्वांश राजेश गायकर यांच्याकडून 2000 असं पारितोषिक लावलंय ते गोलंदाजांसाठी. हा चेंडू आडव्या बॅटनं थोडासा पाऊल पुढे टाकला आणि त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र निवडलं गेलं. तिथं माहिती आहे रिकामं क्षेत्र आहे. त्या रिकामा क्षेत्रामध्ये मारलेला दुसऱ्या बॉलवरती चौकार. धावांचा ओघ थोडासा वाढला जातो आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 17 अंकावरती. 17 धावा धावफलकावरती. ही मॅच अशुभ आकडा म्हणून 17 याकडे पाहिलं जातं. कधी कधी 17 शुभ आकडा पण क्रिकेटमध्ये योग्यरित्या ठरत असतो. परंतु 17 ही खतरा मॅच कोणासाठी असेल. एका बाजूला इंडियन्स करंजाडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फिल्डिंग करतोय कॅपिटल्स अगदी करंजाडे लायन्स. अशी ही मॅच आजच्या दिवसातली 4थी मॅच आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. ते मैदानाच्या आतमध्ये दुपारचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये अगदी शांत क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार कल्पेश. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. फ्रंट फुटला गेले. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. बॅक टू बॅक घेत आहेत 2 चौकार. टीम आहे लायन्स करंजाडे टीमसाठी आणि टोटल धावसंख्या आल्या. करंजाडे इंडियन्स बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जिथे स्कोर कार्ड वरती धावसंख्या झाली ती 21. कल्पेश साबळे या गोलंदाजानं जर अनिकेत मोरे जे इनेट क्रमांक 3 वरती आले त्यांनी ठोकले 2 चौकार. जर त्यांचा विकेट घेतला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल दुर्वेश राजेश गायकर यांच्याकडून. हा एके रेंटल करंजाडे यांच्याकडून पारितोषिक कंटिन्यू आहे फलंदाजांसाठी. गोलंदाजांसाठी पण अनिकेत मोरे याच्यासाठी बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 555 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाईल. चांगली स्पर्धा आहे. अगदी सर्वांना पारितोषिक लावायचे. परंतु सनी कैकाडी ते सुद्धा शांत आहेत. ते डॉट बॉलला पण लावतात. हा डॉटला पण दोन्ही टीमला सपोर्ट करतात. ते सध्या शांत आहेत. ते संध्याकाळी 4 नंतर त्यांचा सगळा शेअर मार्केट ओपन होतो. कारण 3च्या आतमध्ये शेअर मार्केट शिखर पाटील बंद असतो. त्यांना माहिती तो आता शेअर मार्केट बंद झालं तरी आपला मार्केट चालू राहायला पाहिजे. ते प्रत्येक टीमला सुद्धा सपोर्ट करत असतात. ते निर्धाव चेंडूला डॉट बॉलला विकेटला असं सगळे पारितोषिक इकडे आता दोन्ही टीमकडून पारितोषिक लावलं जात आहे. एके रेंटर असतील त्यानंतर दुर्वेश राजेश गायकर असतील यांच्याकडून पण पारितोषिक आलंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला इकडे एके रेंटल यांच्याकडून खेळाडूला पण पारितोषिक गोलंदाजाला पण पारितोषिक असं पारितोषिक आलं गेलं आहे. म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करणं. गाव प्रीमियर लीग आहे. अगदी गावासाठी खेळ करायचे आहे. आपल्या सन्मानाची स्पर्धा आपल्या मानाची स्पर्धा हे प्रत्येकाला माहिती आहे. सगळे मतभेद अगदी साईडला ठेवून सर्व एकत्र काय असतो एकत्रपणा काय असतो याचं प्रात्यक्षिक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार कल्पेश यांचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परेश गायकर या बॉलवरती सापलं रचलं गेलं आणि या बॉलवरती फलंदाज होत आहेत बाद. दुसरा धक्का टीम करंजाडे इंडियन्सला. धावफलकावरती धावा आहेत त्या 23. धावा आहेत धावफलकावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होतोय इनेट क्रमांक 4 वरती.
शुभम ठाकूर हा खेळाडू आपण पाहतोय, नवीन खेळाडू स्ट्रायकर वरती आहे. राईट अबाउट द विकेटने गोलंदाज तयार आहेत. हा चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक मिड ऑफ मधले क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे. स्टायलिश झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अगदी खेलपट्टीवरती पुन्हा एकदा लँड होतोय. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जातात. दुसरी धाव पूर्णपणे जोखमीची उचललेली होती आणि ही कदाचित धाव डोईजड झाले असते खेळाडूंना दोन्ही. एक धाव कंप्लीट झाली होती, दुसरी धाव जसा झेल सुटला ना तसा दुसऱ्या धावेमध्ये लगेच रूपांतर केलं, कन्वर्ट केली दुसरी धाव आणि ती धाव कंप्लीट केल्यामध्ये यश प्राप्त केले जाते या दोन खेळाडूंकडून. आपण पाहिलं धाव फलकावरती धाव आहेत, त्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 25 धावा आहे. प्रति षटकामध्ये 12.50 ची सरासरी ठेवली आहे. ती आता बॅटिंग करत असताना करंजाडे इंडियन्स टीमकडून. सन्माननीय पाहुणे व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात अनिल भोसले साहेब आणि त्यांच्या समवेत विद्यमान सरपंच मंगेश दादा शेलार, मराठा मंडल कर्जतचे अध्यक्ष आपण पाहतोय या ठिकाणी येत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या वतीनं सरसे हार्दिक हार्दिक असं स्वागत करंजाडे प्रीमियर लीगमध्ये मुख्य व्यासपीठावरती करतोय. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 25. इथून आता पुढे गरज आहे 18 बॉल आणि 67 धाब्यांचा पाठलाग करत असताना 42 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल 42 धावा. कंटिन्यू पारितोषिक 3 षटकार 3 विकेट्स, एके रेंटल करंजाडे यांच्याकडून 555. नंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी दुर्वेश राजेश गायकर यांच्याकडून बॅक टू बॅक 3 विकेट, ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या तर 1000, बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. पुन्हा एकदा सर्वांचं सरसे हार्दिक हार्दिक असं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्या स्पेलमधलं सेकंड ओव्हर घेऊन येतोय भावेश दमडे. याला आता फार मोठी कंबर कसावी लागेल, अन्यथा या ओव्हरमध्ये जर आल्या ना 15-20 धावा तर ही मॅच सोपी असेल बॅटिंग करणाऱ्या इंडियन्स करंजाडे टीमसाठी. लायन्स करंजाडे टीम संघर्ष करण्याची पूर्णपणे आता इथून पुढे प्रयत्न करावे लागतील. राईट अमोर द विकेटने पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, काय बॉलिंग केली जाते. यॉर्कर स्टॅटिक लाईन आणि लेंथ चेंडू फेकला गेला, थोडीशी नजर चुकली आणि लगेच दुर्घटना घडली गेली ती मैदानाच्या आतमध्ये. दांडी गोल केली जाते. पहिल्याच बॉलवरती प्रेशर रिलीज करतोय खेम्यामधून ते लायन्स करंजाडे टीमसाठी भावेश दमडे. ट्वेंटी 25 रन्स पहिल्याच बॉलवरती 440चा धक्का या ठिकाणी आता भावेश दामडेनं दिलाय. कारण इंडियन्स करंजाडे टीमची धावसंख्या अगदी व्यवस्थित सुरळीत होती. अगदी जर आपण पाहिलं तर जी आस्किंग रन रेट होतं जरी कमी असलं तरी रनआउटच्या माध्यमातून आपण थोडा प्रयत्न चांगले चालू होते. एका ओव्हर त्यानं 14-15 धावसंख्येची घ्यायची होती आणि 30 धावसंख्या योग्यरित्या अगदी रिक्वायर रन रेट होताना तो पकडला असता. परंतु पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर थोडंसं प्रेशरमध्ये येतोय तो इंडियन्स करंजाडे टीम. सन्माननीय विक्रमजी मोरे यांना पण विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी आले, त्यांचं पण स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करंजाडे प्रीमियर लीग 2025 मध्ये सीझन 5 मध्ये सरसे हार्दिक हार्दिक असं स्वागत मुख्य व्यासपीठावरती करतोय. मागच्या आधी जे पहिल्या बॉलवरती भावेश दमडेंची जे विकेट घेतली ना त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दुर्वेश राजेश गायकर यांच्याकडून या ठिकाणी आलं गेलंय. मॅच झाल्यानंतर आपण भावेश ते प्राइज कलेक्ट करा. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येतील. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव धोक्याची, परंतु धोक्याची घंट्या वाजण्या अगोदरच थांबवलं गेलं. इनेट क्रमांक साजन कदम नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती आणि त्याला साथ दिली जाते ती शुभम ठाकूर या 2 खेळाडूंकडून. अगदी चांगला खेळ साकारावा लागेल या मॅचमध्ये. शुभम आणि साजनला चांगली पार्टनरशिपकडे पाठलाग करावा लागेल तरच या धावा सोप्या असतील ते इंडियन्स करंजाडे टीमसाठी. लायन्स करंजाडेने ही मॅच अगदी ऐन मोक्याच्या क्षणाला
निर्णायक मित्रांमध्ये गोलंदाजी घेतली भावेश दमडेनं आणि त्या गोलंदाजीवरती आता पूर्णपणे अगदी बाजू भक्कम केली जाते. फलंदाज या बॉलवरती होईल बाद. अगदी बॅट टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला. झेल कॅरी केला भावेश दमडेनं आणि फलंदाज थँक्यू डीजे. धावफलकावरती धाबा आहेत एका मागोमाग एक. आता विकेट, आता एक अजून विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दुर्वेश राजेश गायकर यांच्याकडून भावेशला अजून पारितोषिक अगदी कंटिन्यू असेल. एक विकेट जर या ओव्हरमध्ये अजून जर आली तर पारितोषिक मिळेल ते भावेश दमडेला. परंतु पारितोषिकपेक्षा आता इंडियन्स करंजाडे टीमला जोखमीची खेळीची गरज आहे. जोखीम उठवावी लागेल. अगदी 11 खेळाडूमध्ये जर आपली वर्णी लागत असेल लीगमध्ये, 11 खेळाडू घेऊन आपल्याला जर बोली लावून चांगली आपल्याला बॅटिंग करण्याची किंवा गोलंदाजी करण्याची जर आपल्याला संधी निर्माण करून देत असेल संघ मालक, तर तुम्हाला लीगच्या स्टेजवरती खेळ करत असताना तुम्हाला गावासाठी तुमच्या संघ मालकांसाठी खेळ करावा लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्रायकरवरती मानस डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज भावेश या चेंडूला फील्ड करतो. एकच धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी 3रं कंप्लीट केलं जाईल आणि 3ऱ्या षटकानंतर टोटल स्कोर कार्डवरती धाव संख्या झाली ती 27. इथून पुढे आता 12 चेंडू बाकी असतील आणि गरज असेल ती 40 या धाव संख्येची. 12 बॉल 40 ची गरज आहे. संघर्ष आणि संघर्ष एखादा परिस्थितीनुसार क्रिकेटमध्ये त्याची परिस्थिती क्रिकेटमध्ये अगदी देत असतो. परिस्थितीला सामोरं जात असतो. आता 30 परिस्थितीला सामोरं जात असताना 12 बॉल शिल्लक आहेत. 40 धाव संख्येची गरज आहे. ती बॅटिंग करत असताना इंडियन्स करंजाडे या संघाला डीजे आणि 40 धाव संख्येची गरज आहे. इथून रोहित राणे जे क्षेत्ररक्षण करतायत त्यांनी जर कॅच घेतली तर सारंग बैलाचे मालक अजितदादा साबळे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. सन्माननीय अनिल भोसले साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. सुनील भोईर यांच्या पवित्र शुभ हस्ते मी सुनील भोईर दादा यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते अनिल भोसले साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करावा. शेखर पाटील आपण पाहतोय मराठा समाजाचे मित्रमंडळ कर्जत विभागीय अध्यक्ष आपण पाहायला मिळतात. दरवर्षी या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट आपण दरवर्षी पडतोय. मोस्ट वेलकम साहेब. कारण कर्जत आणि इथलं जर डिस्टन्स पाहिलं तर बरंच दूरवरचं आहे, पण दूरवरचा प्रवास जरी असला तरी जे मित्र संबंध जोपासले नातेसंबंध काय जोपासले पाहिजेत याचं प्रात्यक्षिक म्हणून अनिल भोसले यांच्याकडे आपण पाहतोय. त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. अगदी करंजाडे प्रीमियर लीग मध्ये आम्ही त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत या मंचावरती करतोय. रोहित राणे नवीन
गोलंदाज नवीन धर्मेंद्र पुजारी हा गोलंदाज. गत वर्षी त्यांनी चांगली गोलंदाजी आम्ही त्यांची पाहिले, परंतु आता या बॉलवरती स्टेअर केलं या चेंडूला अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट केली आहे आणि 40 धावसंख्येची गरज असताना पहिल्याच बॉलवरती आले सिंगल आणि एक सिंगलच्या बरोबरीनं जोडली जाते स्कोर कार्डवरती धाव टी 29. 2 चेंडूचा खेळ संपला. 29 धावा धाव बलकावरती. पहिला वरती आली सिंगल, दुसऱ्यावरती आली सिंगल. अजूनही या ओव्हरमधले आता सिंगल डबलला अगदी धाव घेण्यापेक्षा तुम्हाला आता षटकार चौकार हे खेळावे लागतील आणि तेच केलं जात आहे. फलंदाज स्ट्रायकरवरती असलेला मानसच्या बॅट मधून येते. तिसऱ्या बॉलवरती लॉंगॉनच्या डोक्यावरून बिग हिट 6. जेवढा मोठा संघर्ष ना तेवढा मोठा तुमचा विजय असा खेळ दाखवतोय मानस हा खेळाडू. मानसने जर 3 षटकार ठोकले तर एक रेंडल करंजाडे यांच्याकडून 555 3 पंजे. हा चेंडू आप ट्रॅकर बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या बॉलवरती भावेश दमडेला आपण पाहतोय ज्यांनी 2 षटकं फेकली. त्या षटकांमध्ये जर आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये दिल्या 13, नंतर निर्णायक षटक फेकलं ते तिसरं, त्यामध्ये आल्या 2. तिथूनच कमबॅक करतोय तो आता लायन्स करंजाडे हा संघ. परंतु आता इंडियन्स करंजाडे टीमला षटकार मारावेच लागतील तरच मॅचमध्ये अगदी पुनरावृत्ती करू शकेल तो इंडियन्स करंजाडे हा संघ. बॅट ऑफ द बॉलर असा खेळ करताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक अगदी स्वतः गोलंदाज होते आणि कोणतीही चुकी न करता विकेट मिळाली जाते. झेल कॅरी करतोय. फलंदाज होईल बाद साजन. सुमित राठोड. फार चांगली मॅच आहे आणि आपण पाहतोय करंजाडे प्रीमियर लीग साठी जे कसलगडवरून शुभेच्छा येत आहेत. उदय घरत यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. त्यांचं पण आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं करतोय. जे यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांचं पण स्वागत. 7 बॉल 31 धावा. 7 बॉल 31 धावा. हा अलाउन्स एकदा ते दोनदा होईल कारण मॅच मध्ये पण कारण कंटिन्यू रफ अँड टफ मॅच आहेत. कारण प्रत्येकाचा अलाउन्स मे 100% होईल. पण तो 100% प्लस पॉइंट आता फलंदाज स्ट्रायकरवरती आपण पाहतोय. सुमित राठोडच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून करंजाडे गावाला अगदी दिशा देणारा फटका षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या झाल्या आता 67 धाब्यांचा पाठलाग करत असताना 41. आता इथून पुढे गरज असेल ती 6 बॉल आणि गरज आहे 25 या धावसंख्येची. डीजे ऑपरेटर करंजाडेचा हा गुगली बैल खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये गावाचं नाव उज्ज्वल करण्याचं काम केलं जात आहे. मग करंजाडे प्रीमियर लीग असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सगळी बांधिलकी आपण या करंजाडे गावाकडून पाहत आलो. त्यांचं नाव अगदी अख्ख्या महाराष्ट्रभर आपण पाहतोय. क्रिकेटचं क्षेत्र असो तर नंतर शर्यतीचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गाजतंय. आणि ते गीत आपण टायटल सॉन्ग आपण ऐकलात. शेवटचे 6 बॉल 25 ची गरज आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता
अरुण गायकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्यासाठी आलेत. अरुण गायकर, दुर्वेश राजेश गायकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 40+ गोलंदाज आहेत. 6 बॉल, धावा वाचवायचे 25 तर धावा करायचे. षटकार ठोकलाय तो फलंदाज सुमित राठोड याने, पण तो स्ट्रायकरवरती खेळाडू आपण पाहतोय मानस स्ट्रायकरवरती आपल्याला ज्याने एक षटकार ठोकलाय. अगदी चांगला खेळ करताना पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार जिवारी लागलाय, परंतु इथून पुढे एखाद दोन जर षटकार आले ना या मॅचमध्ये तर ही मॅच सोपी असेल इंडियन्स करंजाडे टीमसाठी. प्रेक्षक वर्ग हा विचार करत असेल मॅच कोणी जिंको कोणी हारो. गाव प्रीमियर लीग मध्ये गाव जिंकणार आहे, परंतु रफ अँड टफ अशी मॅच झाली पाहिजे असा संकेत दिले जात आहे. ते शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकारानंतर 6 चेंडू 25 ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. हाफ ट्रॅकर बॉल आहे, चेंडू वेगाने येईल, गॅप मध्ये चेंडू जाईल. डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय. मानसच्या बॅट मधून येतोय, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय चौकार. भक्कम करून इंडियन्स करंजाडे संघ आता खेळ करतोय. पहिल्या बॉल वरती आले 4. अजूनही मॅच मध्ये आम्ही ज्वलंत आहेत. या मॅच मध्ये कधी काय घडू शकतो, कारण रंग बदलणारा सरडा आपण नेहमी पाहिलाय या मॅच मध्ये. आणि आता खेळ करत असताना क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर क्रिकेट पण अशी अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, तो कधीही यू टर्न घेऊ शकतो असा दाखवतोय मानस हा खेळाडू ज्याने ठोकलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. विकेट दुर्वांश राजेश गायकर यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी पारितोषिक आलंय 500चं, परंतु आता खेळाडू मानस सांगतोय ते पारितोषिक गोलंदाजाला जरी लावलं असलं तरी मी संघासाठी चांगला खेळ करू शकतो. त्याने ठोकलाय वाल्डिसच्या डोक्यावरून. अगदी सगळ्यांच्या सुस्ती उडवणारा चौकारानंतर षटकार. हा इकडे हा जे संघ मालक आहेत मारुती पोपट यांचे सुपुत्र इकडं आदित्य पोपट आहेत. ते म्हणतात मी आज ATM आणलं नाही, पण बक्षीस लावण्यापेक्षा आपल्याला आता संघ कसा जिंकेल यासाठी आमचा जास्त प्रयत्न असेल. परंतु दुसऱ्या बाजूला आता प्रयत्न करावे लागतील, कंबर कसावी लागेल ती गोलंदाजांना. डान्सिंग द ग्राउंड पुन्हा एकदा चांगला फटका. या बॉल वरती मानसच्या बॅट मधून येत आहेत. 3 बॉल वरती 16 धावा. उर्वरित 3 चेंडू शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती 9 या धावसंख्या. उनके सपने कभी अधूरे नहीं रहते. आता मेहनत घ्यावी लागेल. अगदी स्वप्न समोर आहे. ते दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणाऱ्या टीम आपण जर पाहिलं तर लायन्स करंजाडेला 6 मध्ये 25 पाहिजे होत्या, परंतु आता आल्या 3 बॉल वरती 16. म्हणजे गरज आहे 3 चेंडू आणि 9 या धावसंख्येची. मानसने प्रेशर रिलीज केलंय. मानसने कोणते दडपण डोक्यावरती घेतलं नाहीये, परंतु 40+ गोलंदाज कंपल्सरी आपल्याला स्पर्धेला वापरायचा गोलंदाज आणि त्याचा विचार करता शेवटचं षटक त्यांच्या वाट्याला आल्यानंतर ही मॅच अगदी पूर्णपणे बॅलन्स मध्ये ती लायन्स करंजाड आणि इंडियन्स करंजाडे टीम साठी. हा चेंडू बॅट टू द बॉलर असा खेळ पाहायला मिळाला असता, परंतु विकेट किपर आपण पाहतोय भावेश स्वतः या चेंडूला फील्ड करतोय. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये हा निर्णायक चेंडू आहे. या बॉल वरती जर हा चेंडू थांबवला तरच आपण या मॅच मध्ये एक पाऊल पुढे टाकू शकतो. अजूनही मॅच संपली नाहीये. 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. डॉट चेंडू टाकला तर 500 रुपयाचं पारितोषिक दुर्वेश राजेश गायकर यांच्याकडून आलंय. हा चेंडू एक आडव्या बॅटने या चेंडूला ट्रॅव्हल केलं. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येतील, परंतु फुटबॉल पद्धतीनं पाया अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर. या बॉल वरती आले चौकार आणि चौकाराच्या बरोबरीनं 67 धावा. एक फायटिंग स्कोर उभारलं गेलं लायन्स करंजाडे टीमनं. ते फायटिंग स्कोर उभारल्यानंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 62 आणि येणारा शेवटचा बॉल आणि गरज आहे 5 या धावसंख्येची. सगळ्यांची आता अगदी पूर्णपणे हवा अगदी निघून गेली या मॅच मधली, कारण जे प्रेक्षक वर्ग
कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तुमचा चौकार आला तर मॅच विन असेल लायन्स करंजाडे. तुम्ही जर षटकार मारला तर विन असेल इंडियन करंजाडे टीम, करंजाडे हा संघ. शेवटचा बॉल, सगळे बसले होते आता उठलेत खेम्यामधून दोन्ही टीमचे. या बॉल साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जे गोलंदाज आहेत ते अरुण गायकर. एक बॉल 5 धावा, एक चेंडू आणि 5 धावा. ही मॅच जिंकली होती आता लायन्स करंजाडे या संघानं. शेवटचा बॉल, शेवटचा क्षण गोड केला तो गोलंदाज अरुण या गोलंदाजानं, ज्यांनी निर्णायक शेवटच्या बॉलवरती 3 बॉलवरती आल्या होत्या 16 धावा. चौथ्या बॉलवरती सिंगल डबलला जर दिला असती धाव तर ती मॅच सोपी झाली असती. परंतु इथून बोलणं सोपं आहे, परंतु ज्यावेळेस मैदानावरती उतरतो त्यावेळेस समजतं काय क्रिकेट असतं ते, आणि तेच दाखवलं गेलं. अरुण या गोलंदाजाने शेवटचा बॉल निर्णायक फेकला आणि मॅच जिंकवली आपल्या गावासाठी, आपल्या संघ मालकासाठी. आणि चांगला खेळ दोन्ही टीमकडून पाहायला मिळाला. दोन्ही टीमला पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या असतील शुभेच्छा. हार्ड लक टीम इंडियन्स करंजाडे, ज्यांचा प्रवास अजूनपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा चांगला राहिला, परंतु एक बारीक चूक